नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द मनी मिनिट पॉडकास्टमध्ये, जिथं आपण पैशांबद्दल, गुंतवणुकीबद्दल आणि त्या मागच्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलतो, साध्या भाषेत आपल्याच गप्पांमध्ये. मित्रांनो, आजचा विषय अगदी भन्नाट आहे. तो म्हणजे ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड विरुद्ध फंड ऑफ फंड्स ऑफ ETFs. दोघेही एकाच घरातले भाऊ, पण स्वभाव मात्र थोडेसे वेगळे. तर मग आता चला सुरुवात करूया आपला आजच्या विषयाला. आपण सर्वात आधी बघूयात, आधी ओळख करून घेऊया दोघं मंडळीची. पहिल्यांदा भेटूया आपल्या ETF ला. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. सोपं सांगायचं तर ETF म्हणजे एक असा म्युच्युअल फंड जो स्टॉक मार्केटवर शेअरसारखं ट्रेड होतो. म्हणजेच तुम्ही तो NSE BSE वर खरेदी विक्री करू शकतात, अगदी शेअरप्रमाणे. दिवसात किती वेळा ETF कसं काम करतो? ETF घ्या म्हणजे तुम्ही तिथून एक बास्केट ऑफ शेअर्स विकत घेतात. उदाहरणार्थ, निफ्टी 50 ETF घेतला म्हणजे त्या निफ्टी 50 मधल्या सर्व कंपन्यांमध्ये तुमची ओपन एक्सपोजर मिळते. त्यामुळे एका क्लिकमध्ये पूर्ण मार्केटमध्ये गुंतवणूक करता येते. तर काय मस्त ना? तर आता भेटूया पुढच्या दुसऱ्या कॅरेक्टरला, म्हणजे फंड ऑफ फंड्स, म्हणजे FOF. हा थोडा आळशी गुंतवणूकदार प्रकारचा आहे, कारण या फंडात थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करता येत नाही, तर तो इतर ETFमध्ये गुंतवणूक करतो. म्हणजेच तो एक प्रकारचा अम्ब्रेला फंड आहे. त्याच्या खाली वेगवेगळ्या ETFचं पोर्टफोलिओ बनवला जातात. उदाहरणार्थ, एखादा AMC एक FOF तयार करते, म्हणजेच फंड ऑफ फंड तयार करते, जे निफ्टी ETF, गोल्ड ETF, सिल्वर ETF आणि इंटरनॅशनल ETF सारख्या ETFमध्ये गुंतवणूक करते. तर तुम्ही फक्त एक FOF घ्या आणि तुमच्या पैशाने आपोआप त्या सर्व ETFमध्ये गुंतवणूक होईल. थोडक्यात एक तिकीट, पण 3-4 डेस्टिनेशन्स. तर आता बघूयात कसे खरेदी करायचे आणि कोणासाठी योग्य आहेत. तर आता बघूयात हे ETF आणि FOF. तर आता बघूयात हे FOF आणि ETF कसे खरेदी करायचे आणि कोणासाठी ते योग्य आहेत. ETF खरेदी करायचं झालं तर तुम्हाला एक डीमॅट अकाउंट आणि एक ट्रेडिंग अकाउंट असं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही ते ॲप ओपन करा. एकदा ते सेट झालं की ETF घेणं काही अवघड नाही. इथे एक छोटासा अडथळा आहे, एक ट्रिक आहे, एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे. ती म्हणजे ETF तुम्हाला मार्केट आवर्समध्येच खरेदी करता येतो. त्याची किंमत देखील बदलत राहते जशी शेअर्सची बदलते. तर दुसरीकडे FOF मध्ये हे सगळं सोपं आहे. डीमॅट लागत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या ॲडवायझरने दिलेलं जे म्युच्युअल फंडचं ॲप आहे त्याद्वारे तुम्ही सहज गुंतवणूक करू शकता. तर दुसरीकडे FOF मध्ये हे सगळं काही सोपं आहे. डीमॅट लागत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या ॲडवायझरने दिलेल्या ॲपद्वारे तुम्ही ते सहज गुंतवणूक करू शकता. त्यात तुम्ही SIP सुरू करा अथवा गुंतवणुकीची शिडी तयार करा. ऑल डन. आता पुढचा भाग, चार्जेस. पैसे जातात कुठे? हा भाग थोडा कटू पण खरा आहे. ETF मध्ये खर्च फार कमी असतो, कारण हा पॅसिव्ह फंड आहे. एक्सपेन्स रेशो साधारणतः 0.05% to 0.25% इतका असतो. पण FOF मध्ये हा खर्च थोडा जास्ती आहे, कारण FOF मध्ये हा खर्च 2 लेवलमध्ये होतो. एक पहिली लेवल म्हणजे FOF स्वतःचा मॅनेजमेंट खर्च, आणि दुसरा जे ETF त्याच्या खाली आहेत त्यांचा वेगळा खर्च. त्यामुळे FOFचा एकूण खर्च तुमचा साधारणतः 0.5% ते कधी 1% पेक्षा जास्ती होऊ शकतो. म्हणून ETF स्वस्त, FOF थोडा महाग. तर आता पाहूयात लिक्विडिटी आणि सुविधा कशात जास्त आहेत. मित्रांनो, ETF विकायचा असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये बायर्स पाहिजे. कधी कधी लिक्विडिटी कमी असते, म्हणजे कोट प्राईस आणि NAV यांच्यात थोडा प्रीमियम किंवा डिस्काउंट असतो. तर तेच FOF मध्ये मात्र तुम्हाला रिडिम्शन वगैरे हे सगळं काही सोपं आहे. म्युच्युअल फंडकडून थेट विक्री करता येते, ती तुमच्या NAV वर. तर लिक्विडिटी ही तुमची यात सोयीस्कर आहे, पण NAV तुमचा याच्यात एकदाच ठरतो, ते पण दिवसाअखेरीस. तर मित्रांनो, आता पुढे बघूयात सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस. तर आपण थोडक्यात याची ETF वर्सेस फंड ऑफ फंड एक टेस्ट करूयात. वैशिष्ट्य, गुंतवणुकीचं स्वरूप. ETF मध्ये थेट शेअर मार्केटवर ट्रेड होणारा फंड, आणि फंड ऑफ फंड इतर ETFमध्ये गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड. डीमॅट ETF मध्ये लागते, फंड ऑफ फंड्समध्ये लागत नाही. लिक्विडिटी, मार्केटवर तुम्हाला त्वरित खरेदी विक्री करता येते, पण
ते मार्केट आवर्समध्ये, आणि यात तुम्हाला लिक्विडिटीचा इश्यू येऊ शकतो. आता फंड ऑफ फंड तुम्हाला AMC मार्फत तुम्हाला सुलभ आणि सोप्या पद्धतीने त्याचं लिक्विडेशन करता येऊ शकतं. चार्जेस कमी, ETF मध्ये कमीत कमी 0.05% ते 0.25% आणि FOF मध्ये तुम्हाला 0.5% to 1% किंवा त्यापेक्षा थोडा अधिक होऊ शकतो. आता सगळ्यात आवडताच महत्त्वाचं म्हणजे याच्यात सुविधा SIPची आहे की नाही. ETF मध्ये डायरेक्ट SIP ही कन्सेप्ट नाही आहे, पण तीच फंड ऑफ फंडमध्ये तुम्ही SIP करू शकतात. आता ETF आणि FOF हे दोघांपैकी कोणता प्रॉडक्ट कोणासाठी योग्य आहे? तर ETF हे तुमचे ॲडव्हान्स गुंतवणूकदार ज्यांना मार्केट समजतं त्या लोकांसाठी ETF आर बेस्ट. आणि दुसरं फंड ऑफ फंड जे नवीन आहेत, जे फर्स्ट टाईम इन्व्हेस्टर आहेत किंवा ज्यांना त्यांच्या कामातून या इन्व्हेस्टमेंट्सकडे तेवढा वेळ देता येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आणि इतर सर्वांसाठी देखील FOF फंड हे उपयुक्त आहेत. आता बघूयात प्रोज अँड कॉन्स. याच्यात ETFचे फायदे: खर्च कमी, पारदर्शकता जास्ती, ट्रॅकिंग ऑलमोस्ट जवळपास असते. आता याचे तोटे: डेली ट्रेडिंगसाठी वेळ आणि लिक्विडिटी ही तुमची मेजर चॅलेंज होऊ शकतं. याच्यात SIPची सिस्टीम नाही, हे याचे तोटे आहेत. आता फंड ऑफ फंड फंडचे फायदे बघूयात. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने खरेदी विक्री उपलब्ध आहे. SIPची सुविधा आहे. इंटरनॅशनल ETFs देखील तुम्ही फंड ऑफ फंड्समध्ये घेऊ शकतात. आता FOFचे तोटे: एक्सपेन्स रेशो किंवा एक्सपेन्स तुमचा 2 लेयर्समध्ये जातो आणि याच्यात ट्रॅकिंग एरर थोडीशी जास्ती असू शकते. आता मित्रांनो, आपण हे सगळे फरक बघितले, दोघांमधली तफावत बघितली, दोघांचे फायदे तोटे पाहिले. तर आता याच्यावरचा निष्कर्ष काय? तर मंडळी, निष्कर्ष साधा आहे. जर तुम्हाला थोडी मार्केट ट्रेडिंगची सवय असेल तर तुम्ही डीमॅटमधले ETF घेऊन ट्रेड करू शकतात. आणि जर तुम्हाला चार्जेसही देखील कमी असतील तर तुम्ही ETFमध्ये ट्रेड करू शकतात. पण जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार आहात, तुम्हाला वेळ नाही आणि तुम्हाला कुठल्याही ॲसेट क्लासेसमध्ये, कुठल्याही प्रकारच्या ETF, नॉन ETFमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्हाला चालत असतील तर तुम्ही सोपेपणाने, अगदी ज्यात तुम्हाला SIP करता येऊ शकते, जे प्रोडक्ट सोपं आहे आणि यात कुठल्याही प्रकारची तुम्हाला समस्या नाही, हॅसल फ्री तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर फंड ऑफ फंड ही तुमच्यासाठी योग्य आहे. तर दोघांचेही आपले फायदे आहेत. ETF म्हणजे तुमचं थेट पासपोर्ट टू मार्केट आणि FOF म्हणजे तुमचा एक पॅकेज टूर. जसं एका तिकिटात तुम्हाला ॲडवायझर पण मिळतो आणि तुम्हाला मल्टिपल डेस्टिनेशन्स पण मिळतात. तर मित्रांनो, आजचा विषय तुम्हाला आवडला का? तुम्हाला आता वाटतंय ना ETF घेऊ का FOF घेऊ? उत्तर सोपं आहे. तुम्ही तुमचा कम्फर्ट लेवल, टाईम आणि उद्दिष्ट पाहून निर्णय घ्या. आणि हो, जर तुम्हाला अशा स्मार्ट वित्तीय गप्पा आवडत असतील, अशाच फायनान्शियल फ्रीडम रिलेटेड गप्पा आवडत असतील तर तुम्ही द मनी मिनिट पॉडकास्टला फॉलो, शेअर आणि 5 स्टार रेट करायला विसरू नका. आमच्या इतर सोशल मीडियावरही भेट द्या. तर मित्रांनो, मी योगेश, तुमचा फायनान्शियल दोस्त, द मनी मिनिट पॉडकास्टमधून साइन आउट करतो. थँक्यू सो मच. आजचा एपिसोड सगळ्यांना आवडलाच असेल अशी मी आशा करतो. आणि हा एपिसोड ऐकल्यानंतर तुमच्या मित्रांना, फॅमिलीला, परिवाराला शेअर करायला विसरू नका आणि मला फॉलो करून एपिसोडला 5 स्टार करायला विसरू नका. धन्यवाद.